काय सांगताल जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने ओबीसीचा एक मुद्दा फार मोठा चर्चेचा विषय ठरलेला आहे. ओबीसी साठी सुटलेल्या मतदारसंघामध्ये ओपननी घुसखोरी केली आहे असा एक दावा केला जातो किंवा आरोप केले जातात. मुळात या आटपाडी तालुक्याचे नेते माननीय तानाजीराव पाटील हे सर्व समाजांना सोबत घेऊन जाणारं नेतृत्व आहे. मग या आटपाडी तालुक्यातला मराठा असल, ब्राह्मण असल, महार मांग, चांभार, कोळी, न्हावी, तेली, कोळी, कुष्टी, आटकर असल, खुटकर असल, धनगर असल, रामोशी, बेडार असल, या सर्व समाजांना एकत्र घेऊन जाणारा नेता म्हणजे आमचा माननीय तानाजीराव पाटील आहे. जो काय आरोप होतोय की बाबा दिगंचीमध्ये ओबीसी आरक्षणामध्ये कुणबी मराठा समाजाची घुसखोरी झाली, असं काय नाही मित्रांनो. या आटपाडी तालुक्यामध्ये या मार्केट कमिटीचं 9-9 असं संचालक असताना त्यामध्ये सुद्धा बाजी पलटून आमच्या संतोष भाऊ पुजारी धनगर समाजाच्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी सभापती पद देण्याचं काम या तानाजीराव पाटील यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर या मार्केट कमिटीचं उपसभापती पद मान्य सुनील सरग हाही धनगर समाजाचा कार्यकर्ता आहे. त्याचबरोबर मानगंगा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन माननीय ब्रह्मदेव हनुमाने हे सुद्धा धनगर समाजाचे कार्यकर्ते आहेत. म्हणजे जिथं जिथं संधी मिळेल त्या त्या ठिकाणी या बहुजनांच्या पोरांना संधी देण्याचं काम माननीय तानाजीराव पाटील यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर या आवळाई गाव आमचं मराठा समाजाचं गाव आहे. या आवळाई गावाच्या विकास सोसायटीच्या व्हाईस चेअरमन पदी बाळासाहेब फिलारी नावाचा लोणार समाजाचा कार्यकर्ता यांना व्हाईस चेअरमन पद देण्याचं काम शिवसेनेने केलं आहे. त्यामुळं जात पात ह्याच्या पलीकडे जाऊन माननीय तानाजीराव पाटील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करणारे आमचे नेतृत्व आहे. त्यामुळं कुणीही काय डोक्यात घ्यायचं नाही की बाबा ओबीसी मध्ये अतिक्रमण मराठ्याने केलं किंवा ओबीसी मध्ये अतिक्रमण कुणबी मराठा सर्टिफिकेट घेऊन अतिक्रमण केलं, असं कुणीही डोक्यात घेण्याचं काही कारण नाही. उलट जो काय आमचा ऑपोजिट जो उमेदवार उभा आहे त्या उमेदवाराकडे कुठलंही विजन नाही मित्रांनो. गेल्या 4 दिवसांमध्ये मी विठलापूर गावामध्ये गेलो होतो आणि तिथं काय परिस्थिती बघितली शिवसेनेची किंवा तिथल्या लोकांची मी चर्चा केली. तिथल्या लोकांचं म्हणणं असं आहे की गेल्या पंचवार्षिक मध्ये आम्ही आमचा समाज, आमची जात, आमचं भावकी, आमचा पाहुणा म्हणून आम्ही आमच्या उमेदवाराला मतदान केलं, परंतु या पंचवार्षिक मध्ये त्या उमेदवारानं आमच्या गावामध्ये कुठल्याही सुखदुःखामध्ये सहभागी झाले नाहीत. आमच्या गावामध्ये कुठलीही विकास योजना आणली नाही. साधी आम्ही ताडपदरी मागितली तरी सुद्धा आम्हाला ती मिळाली नाही. त्यामुळं असं काय नाही बाबा, जो व्यक्ती काम करतो त्या व्यक्तीच्या पाठीमागे तुम्ही आम्ही सगळ्यांनी ठाम राहिलं पाहिजे, ही माझं वैयक्तिक मत आहे. कारण मी सुद्धा एक धनगर समाजाचा कार्यकर्ता आहे. माझ्यासोबत नाथा भाव आहे, तो नाभिक समाजाचा कार्यकर्ता आहे. आम्ही जातपातीच्या पलीकडे जाऊन जो माणूस सक्षम आहे त्यांच्या पाठीमागे ठामपणे आम्ही उभं राहण्याचं काम करतोय. आणि ह्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, जो कोणी विषय मांडतोय की भाजपच्याच कार्यकर्त्याकडून काय असा विषय येतोय की कुणबी ओबीसीच्या आरक्षणावर कुणबीने घाला केला किंवा कुणबीने हल्ला केला, कुणबीने अतिक्रमण केलं, असं जो काय चालू आहे, त्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही ज्यावेळेस मराठा समाजाला कुणबीचं सर्टिफिकेट दिलं विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये, भारतीय जनता पार्टीचेच आमदार, भारतीय जनता पार्टीचे नेते तुम्ही पेटी वाटत होता ना. त्यावेळेस तुम्ही अडवाय पाहिजे होतं. त्यावेळेस तुम्ही म्हणायला पाहिजे होतं की बाबा कुणबी आरक्षण तुम्ही दिलंय, पण हा राजकीय ह्यातून वजा केलं पाहिजे. तुम्ही शिक्षणामध्ये द्या, आर्थिक निकषावर द्या, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे होत्या. तिथे झाल्या पाहिजे होत्या ज्यावेळेस ते परिपत्रक जारी झालं, परिपत्रक पारित झालं, त्यावेळेस भाजपनं अडवाय पाहिजे होतं ना. तुमचा जो काय राग असेल, ओबीसीच्या आरक्षणावर अतिक्रमण केलं असं तुमचा जो काय राग असेल, तो राग तुम्ही भारतीय जनता पार्टीला मतदान देऊ नये, उलट शिवसेनेला मतदान देऊन तुम्ही हा राग व्यक्त केला पाहिजे, असं माझं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे.